आणि 2013 काय सांगतं, घ्यायची कशी आणि द्यायचं काय. लक्षात आलं का? इथं नाही घ्यायची असा विषयच नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा डोक्यातून ते विषय काढून टाका की देणारच नाही. लक्षात आलं का? पूर्ण फौजफाटा तयार आहे त्यांचा. फौजफाटा असू द्या, काय असू द्या, आम्हाला काय करायचं त्यांचं? आम्हाला पटलं तर आम्ही देऊ, नाही पटलं तर राहिलं. त्यांनी काही कोणी घेऊन येऊ दे, आपल्याला कशाला काय. तिथंच येत आहे तुम्ही साहेब. मी काय म्हणतोय, तुमची माझी ना मैत्री ना दुश्मनी, बरोबर आहे का? हो ना, हो ना. जे चाललंय ते दाखवतोय आम्ही. हातकलंगल्यामध्ये त्यांनी काय केलं, शेतकरी पिंजऱ्यात टाकले. ते आम्हाला तरी काय चांगलं वाटतंय का व्हिडिओ बनवायला? लक्षात आलं का? नाही ना, नाही. इकडं सुरत चेन्नईला महिंदर्गी मध्ये उभ्या पिकात, तुरीच्या वावरात, गव्हाच्या वावरात सगळे जेसीबी घातले. वाराणसी कोलकाता मध्ये तिथं मोहरीचं पीक होतं, त्यात उभ्या पिकात जेसीबी घातले. लक्षात आलं का? विषय कसा आहे की मी तुम्हाला म्हणत नाही तुमची जमीन द्या किंवा नका देऊ, बरोबर आहे का? तुमचा सगळ्या स्थानिकांचा अधिकार आहे. फक्त एक आहे की तुम्ही म्हणताल राव हा माणूस ओरडू सांगायचा, त्यावेळेस गाफील राहिलो आपण. त्यावेळेस अभ्यास करून जर हे सगळे निकष काढले असते, जिल्हा समितीने मुद्दे मांडले असते की बाबा ह्याच्या पुढे तुम्ही देऊ शकत नाही, मग आम्हाला एवढ्यात परवडत नाही. लक्षात आलं नाही? आता जे चाललंय तुमचं ते आधांतरी चाललंय. लक्षात आलं का? अभ्यास करून हे काढा. आता कृती समितीचा एक माणूस आहे, त्याला म्हणलं शेजारच्या वावरात काही नाही, तुझं तार कंपाऊंड आहे, बंगला आहे, बोर आहे, गाडी, फळा नाही, विस्तार नाही, बाग आहे. आलं लक्षात? त्याला समजा 30 लाख रुपये एकर भेटली आणि तुलाही 30 लाख रुपये, तर तुझं तर करोड रुपये खर्च केलेला आहे त्यात. कसं असतं की कुठलीही गोष्ट कोणासाठी सर्वदा लागू नसते. लक्षात आलं का? आता त्या अवॉर्ड मध्ये जिथं 000 आले त्याला जिम्मेदार कोण आहे? स्वतः तो शेतकरी. लक्षात आलं की नाही? काही किरकोळ गुंठ्यांचं अवॉर्ड आहे. ते विषय 2 वेगवेगळे रकाने, प्रकार त्यांचे मूल्यांकनाचे, ते कोणाच्या किती पट, कोणाच्या किती पट. आलं लक्षात? किंवा अधिक त्यो गुणिले त्यो, त्याच्यावरती व्याज. ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक वेगळं प्रोव्हिजन आहे, ह्याच्यापेक्षाही वेगळं. लक्षात आलं की नाही? पण त्यासाठी आमची कन्सल्टिंग आहे. लक्षात आलं का? तुमचं जे काय असेल, आता तुमचं काय कॅनल वगैरे आहे का शेजारी? शेजारी कॅनल आहे ना. बस, धन्यवाद. काय गरज आहे तुम्हाला कोणाची मांडायची? आलं लक्षात? 1 आणि 2 जे आहे ना बागायती येईल तुमचं कायमचं. तुम्ही ते ह्याच्याकडून दुय्यम निबंध काढून हेक्टरी भाव काढून घ्या. मला नीट सांगा परत. कोरा, अंजनगाव, अंजरगाव, कुठलं म्हणले होते तुम्ही? कारेगाव ना? व्हिडिओ बनवलेला आहे मी कारेगावचा, बरोबर ना? सर याच्यामध्ये आपलं बघा ना, वर्ग 2 ची जमिनीची